म्हणजे माझ्या पथ्यांमध्ये एक गोष्ट राहिली, मी सुपारी किंवा तत्सम पदार्थ खात नाही. ओके. त्याच्याने जिभेला एक प्रकारचा थर बसतो. त्याच्याने आपले शब्द अरळ व्हायला लागतात, जड होतात थोडेसे, आणि मग र घसरायला लागतो. एखादा विस्पर देताना कुठे उभं राहिलं नाही. या टेक्निक समजून घेता येतील, पण कला शिकवता येत नाही. बरोबर आहे. तंत्र शिकवलंय. 15 दिवसाचा कोर्स करून तुम्ही आता व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट झालात असं जर तुम्ही कुणी तुम्हाला सांगत असेल तर कृपा करून विश्वास ठेवू नका. लोक उठतायत आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून कोर्सेस करतायत आणि येत आहेत. त्यामुळे त्यांनी पैसे जे घातलेत, 50, 55, 60,000 रुपये जे घातले, ते त्यांना काढायची घाई आहे. मग आता त्या डेफिनेशन आहे, A4 विथ टाइम्स न्यू रोमन फॉन्ट 12 चे मी एवढे पैसे घेतो. बाप रे, बर, असं पण आहे? असं आहे. मी निनाद 2000 घेतो का, मी 1000 करतो. त्याच्यानी तूही संपणार एक दिवशी, मीही संपणार. मी स्वतःहून माझ्या स्वतःच्या पोटावर पाय आणतोय. पायावर कुऱ्हाडी मारत नाहीये, कुऱ्हाड पडली होती त्याच्यावर जाऊन पाय मारतोय. इतकं वाईट काहीतरी करतोय. तर ह्या गोष्टींची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. एआयचा धोका तर आहे. ये क्यों बाकी रहे आतिश जनू, ये भी जला डालो, कि सब हो बेघर और मेरा हो घर. अच्छा नहीं लगता जिधर जाते हैं सब, जाना उधर अच्छा नहीं लगता. मुझे पामाल रस्तों का सफर अच्छा नहीं लगता. नमस्कार, मी निनाद देशपांडे. रोलिंग स्कोपच्या विचार 360च्या 5व्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आवाजाचे बादशहा म्हणजेच दिग्गज व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट अनिरुद्ध दडके यांचं आपण स्वागत करणार आहोत. आवाजाच्या विश्वात अनिरुद्ध दडके यांनी स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. 1995 पासून ते ऑल इंडिया रेडिओमध्ये कार्यरत आहेत. मराठीतच नव्हे तर हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषांमध्येही त्यांनी रेडिओ, डबिंग्स, माहितीपट, लघुचित्रपट यांना स्वतःचा आवाज दिलाय. इतकंच नव्हे तर अनेक वाचन नाट्यांचंही त्यांनी दिग्दर्शन केलंय. विवेकानंद रॉक मेमोरियल कन्याकुमारी याचे प्रणेते एकनाथजी रानडे यांच्या जीवनावर आधारित माहितीपटालाही अनिरुद्ध यांनी आवाज दिलाय. चला तर मग आपण गप्पा मारूयात अनिरुद्ध यांच्याशी. अनिरुद्ध, आता तू फक्त यस म्हणालास, पण त्या यस मध्ये सुद्धा मला ना कुठेतरी असा रेकॉर्डेड व्हॉइस आला की काय बा असं वाटलं. इतका तो नॅचरल साऊंडच तुझ्याकडे आहे. तर ते म्हणतात ना लव्ह ॲट फर्स्ट साईट, तसं मला आता लव्ह ॲट फर्स्ट व्हॉइस असं झालं. तर तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का? बऱ्याच वेळेला. म्हणजे मला विचारशील तर मी आवाजांच्या शोधातच असतो आणि चांगले आवाज मला लगेच खेचून घेतात. ओके. सो बऱ्याच वेळेला स्टेजवर काही बघत असताना एखाद्या व्यक्तीचा आवाज आपल्याला आवडतो, किंवा सिनेमा बघताना एखाद्या व्यक्तीचा आवाज आपल्याला आवडतो. बरोबर. अगदी सगळे दिग्गज नावं आहेतच, अमिताभ बच्चन, अमरीश पुरी, रजा मुराद वगैरे वगैरे. पण अशात मी लापता लेडीज नावाचा एक सिनेमा बघितला आणि त्यामध्ये रवी किशन नावाचा जो अभिनेता आहे तोही एक चांगला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे, डबिंग आर्टिस्ट आहे, आणि त्याच्या आवाजाची पण जातकुळी भावून जाते मला अशी ऐकता ऐकता. सो असे बरेच आवाज आहेत की ज्याच्यामुळे मी पण भारावतो. किंवा बऱ्याच वेळेला आमच्या क्षेत्रात एखादा नवीन माणूस येतो आणि त्याचीही आवाजाची क्वालिटी मला आवडते. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात, असं चालू असतं. क्या बात आहे, क्या बात आहे. आता व्हॉइस आर्टिस्टचा तू उल्लेख केला, तर तू स्वतः पण एक व्हॉइस आर्टिस्ट आहे. तर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हटलं ना की लोकांच्या डोक्यामध्ये ना वेगळे वेगळे प्रश्न येतात की व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणजे हा ह्याचा आवाज काढतो का, त्याचा आवाज काढतो का, किंवा कार्टून्सना आवाज देतो का. तर मुळात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणजे काय हे तू आम्हाला थोडक्यात सांगशील? व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि डबिंग आर्टिस्ट असे 2 सेगमेंट्स याच्यामध्ये पडतात. डबिंग मध्ये पुन्हा अॅनिमेशन आहे किंवा लाईव्ह कॅरेक्टर डबिंग आहे. जर अॅनिमेशन म्हटलं तर आपण वेगवेगळे कार्टून्स जे बघतो आणि ज्याचे आवाज आपण ऐकतो, तर त्याही क्षेत्रात काम करणारी काही मंडळी आहेत. बरोबर. आणि काही मंडळी आहेत जी लाईव्ह कॅरेक्टर म्हणजे सिनेमांना आवाज देतात, किंवा एखाद्या सिरियलला आवाज देतात, किंवा एखाद्या शोला आवाज देतात. जसं की आपण एखादा नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कव्हरीवरचा शो बघत असतो जो इंग्लिश आहे पण आपण हिंदी किंवा मराठीत ऐकतोय, तर ते जे आहे ते लाईव्ह कॅरेक्टर डबिंग आहे. बरोबर. आणि एक आहे अॅनिमेशन डबिंग. सो डबिंग आर्टिस्ट आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट मध्ये मुळात फरक असा आहे की व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचा आवाज हा त्याचा आवाज आहे आणि तो ज्या प्रोजेक्टला सुटेबल आहे तिथे त्याला काम करण्याची संधी आहे. डबिंग आर्टिस्टला गोष्ट अशी आहे की पडद्यावर जे काही दिसतं आहे त्याला डबिंग आर्टिस्टचा आवाज मॅच व्हायला हवा, किंवा त्याला तितका तो मॉड्युलेट करता यायला हवा. ओके. जर एखादी व्यक्ती आहे की जी गंभीर स्वरूपाची आहे तर आवाजात पण गांभीर्य आलं पाहिजे. एखादी व्यक्ती जी हसरी खेळरी आहे तर आवाजात तेवढा पेपीनेस पण आला पाहिजे. हे डबिंग आर्टिस्टला लागणारे स्किल्स आहेत आणि त्याला त्या पद्धतीने आवाज मॉड्युलेट करता आला पाहिजे. ओके. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हा मिमिक्री आर्टिस्ट नाहीये, त्यामुळे तो इतरांचे आवाज नाही काढत. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हा स्वतःच्या आवाजात एखाद्या गोष्टीचं सूत्रकथन करतो, निवेदन करतो, आणि तो एखादी कथा पुढे नेतो. किंवा एखाद्या डॉक्युमेंटरीच्या मागे जर आपण ऐकलं तर तो जो आवाज असतो, किंवा एखाद्या प्राण्यांच्या फीचर फिल्म मागे किंवा वाईल्ड लाईफ फिल्मच्या मागे जर आपण जे ऐकतो तो व्हॉइस ओव्हर आहे.
तो डबिंगचा भाग नाहीये. डबिंगचा भाग हा पडद्यावर कशाला तरी आवाज आपण देणं. हा डबिंगचा भाग. हे 2 मेजर सेगमेंट्स व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीत पडतात. बरोबर बरोबर. आता तू व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये आहेस, तर तुला कधी असं वाटलं की आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये जावं किंवा या इंडस्ट्रीचा भाग व्हावं, किंवा तुला कुठल्या वयात असं जाणवलं की अरे हा आपला आवाज खरंच तितका भारी आहे किंवा आपण करू शकतो? खरं सांगायचं तर निनाद हे मला स्वतःला माहित नव्हतं. हो बर. पु ल देशपांडे गेल्यानंतरच्या त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातल्या नंदा प्रधान नावाच्या व्यक्तिरेखेचं अभिवाचन आम्ही सादर केलं, ज्याच्यात मी नंदा प्रधान सादर करत होतो. आणि मला माहित नव्हतं की ऑडियन्समध्ये आकाशवाणीची ही काही मंडळी आहेत. मला जे माझ्या दिग्दर्शकांनी शिकवलं त्या पद्धतीने मी ते सादर केलं. मी बसून वाचत होतो, त्याच्यामुळे अभिवाचनाचा कार्यक्रम होता. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या घरी लँडलाईनवर मला फोन आला की आम्ही आकाशवाणीतून बोलतो आहे आणि तू आकाशवाणीसाठी काम करायला इच्छुक आहेस का? बर. तर मी म्हटलं मला यातलं तंत्र अजिबात माहित नाही, मी कधी शिकलेलो नाही, मी कधी माईक समोर काही स्टेजवर जेवढं वाचतो तेवढंच, त्याच्या मी स्टुडिओत कधीच काम केलं नाही. तर मला हे शिकवणार असाल तर मी करायला तयार आहे. तर ते म्हटले तू ये, आपण तुझी एक ऑडिशन घेऊया. मग 1995ला मी पहिल्यांदा स्टुडिओत पाऊल ठेवलं आणि तो ऑल इंडिया रेडिओचा स्टुडिओ होता. आणि मग तिथे त्यांनी माझी ऑडिशन घेतली ड्रामा आर्टिस्ट म्हणून. त्याची एक प्रॉपर त्यांची SOP आहे, त्या पद्धतीने ते सगळं चेक करतात. मग त्यांनी माझ्याकडनं अवघड शब्द म्हणून घेतले, उच्चार शुद्ध आहेत का, भाषेचा फ्लो आहे का, प्रभुत्व आहे का, स्वच्छ आहे का, असं सगळं त्यांनी बघितलं. आणि मग त्यांनी मला ड्रामा आर्टिस्ट म्हणून सिलेक्ट केलं. बर. मग त्याच्यानंतर छोटे 2 कार्यक्रम ज्याच्यात थोडासा भाग आहे तुला, म्हणून तुला काम देतो असं त्यांनी सांगितलं. मग ते दिलं. मग नंतर एक कादंबरी वाचायला दिली. नंतर शिवाजीराव भोसलेंचं जागर मी बहुतांशी 80% वाचन. क्या बात आहे, क्या बात आहे. पार्टनर वपूंची माझ्या आवाजात त्याच्यावर रेकॉर्ड झाली. सुरेखा शहांची जोहड मी रेकॉर्ड केली. आणि या बरोबरीने आणखीन काही छोटे मोठे कार्यक्रम होते ते आकाशवाणीवर केले. तिथनं हा प्रवास सुरू झाला. सो मला स्वतःला असं वाटलं का की मी काहीतरी करावं, तर ही जाणीव मला दुसऱ्यांनी करून दिलेली आहे की तुझा आवाज चांगला आणि तू त्याचं काहीतरी चांगलं करू शकतोस. वा वा वा. नाही ते म्हणतात ना की हिरा असेल तर जोहरी पण पाहिजेच, आणि त्याच्यानेच त्याची परख होते. तसंच काहीसं तुझ्या बाबतीत झालं असं म्हणायला हरकत नाही. पण मग हे सगळं करताना फक्त मराठीच नाही तर तू इतर भाषांमध्ये सुद्धा प्रभुत्व मिळवलं. मग तो प्रवास कसा होता? म्हणजे मग तुला ती जाणीव झाली का की आता मी मराठी खूप केलं, पण आता मला हिंदी किंवा उर्दू सुद्धा तुझी स्पेशालिटी आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा तू व्हॉइस ओव्हर करतो. मग या भाषा, कारण उर्दू माझ्या मते तशी शिकायला खूपच अवघड आहे. आणि एखादा, म्हणजे हे माझं पर्सनल मत आहे की मराठी माणूस असेल ना तर त्याच्यासाठी उर्दूतले काही काही उच्चार खूपच अवघड आहेत. तर मग ते तू कसं मॅनेज केलं? मुळात म्हणजे मराठी माध्यमातून मी शिकलेला आहे, त्याच्यामुळे माझ्या इंग्लिशवर मदर टंग इन्फ्लुएन्स होता. बरोबर. आणि खूप आघाती अशा स्वरूपाचं इंग्लिश आपण सगळे बोलतो, कारण आपल्याला मराठी तशी बोलायची सवय आहे. त्यामुळे आपले उच्चार खूपच हार्श ऐकू येतात. तर मला ते जाणवलं जेव्हा मी काही चांगल्या लोकांना रेकॉर्ड करताना ऐकलं की आपली इंग्लिश अशी नाही ऐकू येत, आपण खूप देशी ऐकू येतो इंग्लिशमध्ये, इंग्लिश सारखी इंग्लिश नाही ऐकू येत, ज्याला भाषेचा फ्लेअर म्हणतो आपण, तो आपल्याकडे नाही आहे. मग मी असं केलं की मी चांगली रेकॉर्डिंग करणारी मंडळी जी आहेत त्यांचं चालू असताना मी तिथे बसून ऐकत राहिलो, त्यांचे उच्चार शिकत राहिलो, त्यांची डिलिव्हरी कशी आहे ते शिकत राहिलो. आणि मग नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कव्हरीवर डेव्हिड ॲटनबरो सारखी माणसं जे बोलत राहतात ते कानावर पडत राहतं, किंवा इंग्लिश चांगले चॅनल्स जे आहेत त्याच्यावरच्या न्यूज रिडिंग सुद्धा ऐकणं हा एक अभ्यास आहे. बरोबर बरोबर. शुद्ध असतात. ऑल इंडिया रेडिओवरच्या इंग्लिश न्यूज ऐकणं हा पण अभ्यासाचा भाग आहे. तेही मी ऐकत राहिलो. त्यातनं थोडीफार मला इंग्लिशची ओळख झाली की इंग्लिश अशी बोलली जाते. आपण बोलतो, आपण ग्रामॅटिकली प्युअर पण बोलू, पण आपल्या भाषेवर एक प्रकारचा मदर टंग इन्फ्लुएन्स, आपल्या मातृभाषेचा आघात जसा आहे तशी आपली इंग्लिश ऐकू येते, ती नाही ऐकू आली पाहिजे. सो त्याचा विचार केला. हिंदी सिनेमांमधनं जी काही आपण ऐकतो ती सर्वांची बोली हिंदी आहे. बरोबर. वाजपेयी साहेब जे बोलतात यद्यपि तथापि कदापि यदी, ही इंग्लिश किंवा ही हिंदी भाषा आपण सिनेमांमध्ये ऐकत नाही. सो ह्या 2 पद्धतीच्या हिंदी आहे. ती अतिशय शुद्ध हिंदी आहे की जी संस्कृत प्रचूर आहे, आणि एक बॉलिवूडची हिंदी आहे ज्याच्यात उर्दू मिश्र आहे. सो ह्या 2 प्रकारच्या हिंदी आहेत. सो त्यांचा अभ्यास वेगळा वेगळा करावा लागतो. कारण मी बऱ्याच वेळेला जेव्हा गीतेसारखं एखादं प्रवचन रेकॉर्ड करत असतो तेव्हा मला त्याच्यात संस्कृत प्रचूर हिंदी वाचायची आहे. आणि जेव्हा मी एखाद्या कॅरेक्टरसाठी डबिंग करत असेन किंवा एखाद्या डॉक्युमेंटरीला व्हॉइस देत असेन हिंदीमध्ये, तेव्हा ती उर्दू मिश्रित येते, कारण तिथे बहुतांश वेळेला सफर असे शब्द येतात. बरोबर. ह्या 2 हिंदींचा अभ्यास करण्यासाठी या 2 हिंदींवर तितकंच लक्ष देणं गरजेचं, म्हणून तेही मी ऐकत राहिलो. मग भीमाणी साहेबांचं असेल किंवा वाजपेयी साहेबांची भाषणं असतील तर ह्यांचं हिंदी
कसं आहे, मग ते कसं ऐकू येतं. आणि अमिताभ बच्चन जे काम करतात किंवा हिंदी सिनेमांमध्ये जे कादर खान सारखी माणसं आहेत की ज्यांच्या भाषेला तो एक लहजा आहे उर्दूचा, तर ती कशी मंडळी ऐकू येतात याचा मी अभ्यास करत राहिलो आणि त्यातनं मी ते शिकत गेलो. यानंतर मला गोडी लागली शायरीची, उर्दूची शायरीची गोडी लागल्यानंतर मग मी मुशायरे ऐकायला लागलो. मग ते रेकॉर्डेड ऑनलाईन युट्यूबवरचे असतील किंवा जिथे संधी असेल तिथे लाईव्ह जाऊन ऐकणं असेल, तर त्या मंडळींचं उच्चारण हा पुन्हा एक निराळा अभ्यासाचा भाग आहे. सो त्यातून उर्दू सुधारत गेली. मग उर्दू मधले काही त्यातही फ्लेअर आहेत. म्हणजे एखादा शब्द एखादा माणूस एखाद्या पद्धतीने उच्चारतो, दुसरा दुसऱ्या प्रदेशातून आला असल्यामुळे त्याला वेगळं उच्चारतो, असं वेगळं वेगळं आहे त्याच्यामध्ये. सो हे जितकं लक्षात घेऊ आपण तितकं कमी असं आहे. हे ज्ञान वाढतच जाणार आहे. बरोबर बरोबर. इंग्लिशच तुला उदाहरण द्यायचं झालं तर मी अति साधा शब्द ग्रँज्युअर, आपण म्हणतो तसे ग्रँज्युअरस शो होता. त्या दिवशी मी रेकॉर्ड करता करता समोर बसलेली क्लायंट मला म्हणली की नाही तुझा उच्चार चुकतोय. तर मी म्हटलं काय उच्चार याचा? तर ती म्हटली ग्रँड्युअर. मी म्हटलं मी आजपर्यंत असा उच्चार केलेला नाहीये, पण तो आता प्रचलित आहे. आता एज्युकेशनला एड्युकेशन म्हणण्याची प्रथा आहे, इमिजिएटला इमिडिएट म्हणण्याची प्रथा आहे. सो आपण बदलत जातो. त्याच्यामुळे पूर्ण भाषा येते का एखादी? तर नाहीच म्हणायचं उत्तर आहे त्याचं. अच्छा. कारण भाषा रोज बदलते. बरोबर. प्रत्येक गोष्टी अडॉप्ट इकडून तिकडे होत आहेत आणि आपल्याला ती बदलत जावी लागणार आहे. सो ते रोज शिकत जाणे हा भाग आहे. त्याच्यामुळे एखाद्या भाषेवर माझी कमांड आहे असं म्हणणं म्हणजे कालपर्यंत होती, आज कदाचित त्यात काही वेगळं आलेलं असेल. बापरे, बरोबर. नाही, खूपच सुंदर थॉट आहे हा. म्हणजे मुळात याच्यामध्ये हे पण दिसून येतं की तुझं शिक्षण किंवा त्या लँग्वेज प्रती, त्या भाषेप्रतीची तुझी गोडी पण दिवसेंदिवस वाढत चालली आणि तू शिकत पण चाललाच आहे. तसं हे ऐकून खूपच छान वाटलं. आता तू डॉक्युमेंटरीज करतोस किंवा ऍडव्हर्टिजमेंट्स करतोस, माहितीपट करतो, वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो. ह्यात तुला सगळ्यात जास्त कुठे व्ह्यू द्यायला आवडतं? म्हणजे असं काही स्पेसिफिक एरिया आहे का की नाही मला पिक्चरला व्ह्यू द्यायला आवडतं किंवा नाही मला जाहिराती? असं म्हणता येणार नाही, पण मला जिथे उर्दू आणि हिंदी बोलण्याची संधी मिळते ते मला जास्त आवडतं. क्या बात. कारण ते काम पुण्यामध्ये त्या मानाने कमी आहे आणि मला असं वाटतं की ते करण्यामध्ये मला जास्त मजा येते. मराठी तर मला आवडतंच आणि ऑडिओ बुक्स काही चांगली करायला मला मजा आली. मी 30-35 ऑडिओ बुक्स रेकॉर्ड केली आहेत आणि त्यातली काही मला खूपच आवडली आहेत. त्यामुळे तेही करताना मला मजा येते. कारण एका आवाजात अख्ख्या पुस्तकाचं एक कथानक उभं करणं ही एक चॅलेंजिंग गोष्ट असते. किंवा रिसेंटली केलेलं काम आहे म्हणजे जवाहरलालजी दर्डांवरची बायोग्राफी मी रेकॉर्ड केली. सो त्याच्यामध्ये जवाहरलालजींचा आवाज आणि कथन, सूत्रकथन हे सगळं माझ्याकडे होतं. सो तेही करताना मला मजा आली. ऑडिओ बुक्स मला आवडतात, काही विशेष विषय त्यातले असतील तर जास्त आवडतात. किंवा मला स्पिरिच्युअलिटी जर मला रेकॉर्ड करता आली, जिद्दू कृष्णमूर्तींची काही पुस्तकं मी रेकॉर्ड केली तर ती करताना मला मजा येते. मग मला विचारशील तर मला काव्यवाचन काही करायचं असेल तर जास्त मजा येते. बर. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मध्ये मला संधी मिळाली, मी गव्हर्नमेंटसाठी काही कामं केली. बरोबर. हो. तोही एक वेगळाच जॉनर आहे. बरोबर. त्याच्यात तुला तुझी इमोशन टाकायची नाहीये, पण ते भारी आहे असं तुझ्या आवाजातनं तुला दाखवायचं आहे. तू नाट्य पण करू शकत नाहीस, पण तुला ते असं ग्रँज्युअर असं दाखवायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये वेगळी वेगळी मजा आहे. म्हणजे असं एक काम आवडतं का तर नाही, असं बरंच काही आहे त्याच्यात. शेड्स प्रमाणे आवडत जातं. असं जसं तुझं आहे तसंच बहुतेक श्रोत्यांचं पण असेल की मला तरी असं वाटतं की तुझी सगळीच कामं श्रोत्यांना आवडत असतील. कारण जसं जसं तुला ऐकत जातो, म्हणजे आता हा पण माझा अनुभव मी सांगतोय की जसं जसं ऐकत जाऊ तसं अरे हा इथे पण छान वाटतं अनिरुद्धचा, अरे इथे पण, अरे क्या बात आहे, असं सगळीकडेच ते होतं. म्हणजे मध्यंतरी मी वाडा ऐकलं होतं. अगदी 1.5-2 मिनिटाची बहुतेक ती शॉर्ट फिल्म आहे आणि फक्त बॅकग्राऊंड व्हॉइस आहे आणि समोर काही चित्र दिसतात, पण ते ऐकतानाच इतकं छान आपण म्हणजे त्याच्यामध्ये गुंतून जातो. बऱ्याच वेळेला आता मी नाटक पण करतो, पण नाटकं करताना आपल्याला जेवढं प्रेक्षकांना कधी कधी खिळवून ठेवता येत नाही तेवढा तुझा आवाज खिळवून ठेवतो. हे मला खरंच खूप आवडलं. पण वाडाचा उल्लेख केलास म्हणून मला असं म्हणावं वाटतं की वाडाचं क्रेडिट हे माझ्या मित्राचं पण आहे की ज्याची ही कॉन्सेप्ट आहे. ओके. आणि त्याची गंमत तुला सांगतो. बऱ्याच वेळेला असं असतं ना की आपल्याला असं वाटतं रिहर्सल करून जास्त चांगलं होतं. बरोबर. हो. हा एक आपला नेहमीचा सरावाचा मेथॉडिकल भाग आहे. पण वाडा ज्या दिवशी त्यांनी मला रेकॉर्ड करायला सांगितली त्या दिवशी त्यांनी माझ्या हातात ती स्क्रिप्ट ठेवली आणि मला म्हटलं एकदा वाचून बघ, एकदा आपण रेकॉर्ड करू आणि मग आपण बघूया काय पुढे एडिट करायचं, एखादं वाक्य बदलायचं वगैरे. पण वाडामध्ये म्हणजे वाडाचाच उल्लेख निघाला म्हणून तो घराचा उल्लेख आहे आणि घर प्रत्येकाला जिव्हाळ्याचा विषय. बरोबर. सो मी एकदा ती वाचली, माझ्या मनातल्या मनात वाचली असेल आणि मी रेकॉर्ड केली जी पहिल्यांदा, त्याच्यानंतर त्याचं आणि माझं मत असं पडलं की आता ही दुसऱ्यांदा केली की ही नाटकी होणार आहे.
हा फर्स्ट टेक जो आहे ना तो नॅचरल आहे, कारण ती जिव्हाळ्याची भिडलेली जी गोष्ट आली ती परत येणार नाही. मग परत करताना मी त्याला जास्ती ग्लोरिफाय करायला जाईन आणि मी ग्लोरिफाय करण्याच्या नादात त्यातलं मूळ हरवेल आणि मी त्याला नाट्यमय करून फक्त ऐकायला बरं यावं एवढ्या एकाच गोष्टीसाठी मी त्याला बदलत जाईन. सो हे करायला नको, जे आहे तेच ठेवूया. आणि ते पहिल्या टेकचं जे रेकॉर्डिंग आहे ते वाढायला लावलेलं आहे आम्ही. क्या आणि बात आहे. त्याच्यात मग बॅकग्राऊंड म्युझिकचा पण भाग आहे. बरोबर. आणि ती सर्वांची जिव्हाळ्याची भावना असल्यामुळे खूप लवकर भिडते, कारण घर कुणाला प्रिय नसतं असं नाही, प्रत्येकाला आपल्या घराबद्दल तेवढीच आत्मीयता असते. सो ती भावते आणि ती पहिल्या ह्याच्यात जी आली तीच ती ठेवलेली आहे. क्या बात आहे. हे माहित नव्हतं, पण म्हणजे आता हे ऐकून खरंच प्रेक्षकांना पण नवल वाटेल की पहिला टेकच हा तुझा फायनल टेक होता. आणि त्याच्यामागे विचार होता की आता बदलला तर हा नाटकी होणार आहे, कृत्रिम होणार आहे, हा मेलोड्रामॅटिक होणार आहे. आता जेवढा आला तेवढा ड्रामा हा नॅचरल आला. पण व्हॉइस मध्ये सुद्धा हे जाणवणं किंवा ह्या गोष्टी कळणं की अरे आता इथनं पुढे नाटकी होईल किंवा आता जो टेक झाला तोच फायनल करूयात वगैरे, ह्या सुद्धा गोष्टी मला तशा जरा फॅसिनेटिंगच वाटतात. कारण की तेच म्हणजे परत नाटक किंवा ऍक्टिंगचं उदाहरण द्यायला गेलं तर आपण 100 गोष्टी करत असतो, इथे फक्त एक आवाज आहे रे, बाकी काही नाहीये. सो खरंच म्हणजे हे एक वेगळ्याच लेवलचं स्किल आहे असं म्हणायला पण हरकत. पुन्हा याचं श्रेय त्याला. कॉन्सेप्ट रायटर जो तुमचा रेकॉर्डिंग इंजिनियर आहे. मला नेहमी असं जाणवतं की कोणता रेकॉर्डिंग इंजिनियर सर्वात चांगला वाटतो, ज्याला आर्ट आणि सायन्स दोन्ही कळतं, ज्याला टेक्निक पण कळतं आणि ज्याला कला पण कळते. तो तुम्हाला बरोबर सांगतो की हे नीट नाही ऐकू येत आहे, कारण त्यालाही कान तयार असतो त्याचा, तो अनेक लोकांचा ऐकत असतो. सो असे रेकॉर्डिंग इंजिनियर जेव्हा मिळतात ना तेव्हा कलाकाराचं पण भलं होतं, कारण त्याला योग्य इनपुट मिळतो. बरोबर. त्याच वेळेला एखादा माणूस टेक्निकमध्ये खूप शार्प आहे, तो म्हणेल तुला जसं हवं तसं कर, मी माझं काम वेगळं करतो. तसं न करता त्या कामामध्ये लक्ष घालून आर्ट पण ज्याला कळतं तो रेकॉर्डिंग इंजिनियर सर्वात चांगला. बरोबर आहे. म्हणजे मग याच्यामध्येच ना मी अजून एक प्रश्न तुला विचारेन की काही काही वेळेला काय होतं, असं आपण जे बोलतोय ना तेव्हा आवाज वेगळा वाटतो आणि रेकॉर्डेड मध्ये आपला स्वतःला पण आपल्याला वेगळा वाटतो किंवा रेकॉर्डिंग इंजिनियरला पण तो वेगळा वाटतो. तर तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का? म्हणजे मला तर आता मी मगाशी पण म्हटलं की बसल्यावरती असं वाटलं की रेकॉर्डेडच व्हॉइस मी ऐकतोय बा, तर तुझ्या बाबतीत पण असं होतं का की रेकॉर्डेड व्हॉइस तुला स्वतःला तुझा वेगळा वाटतो? किंवा हो, बऱ्याच वेळेला आपल्या हातात नसतात ह्या गोष्टी, क्लायंटला रिक्वायरमेंट वेगळी असते किंवा त्याचा रेकॉर्डिंग इंजिनियर आणि तो मिळून एखाद्या वेगळ्या पद्धतीने आवाज जेव्हा प्रोसेस करतात आपला, तेव्हा आपला मूळ आवाज बदलून जातो आणि आपल्याला जी गंमत त्यातली माहिती असते ती त्या आवाजात येत नाही. असं बऱ्याच वेळेला होऊ शकतं. पण काही गोष्टी ह्या तुमच्या स्कोपच्या पलीकडे आहेत. तुम्ही कलाकार म्हणून तुम्हाला जे योग्य ते दिलेलं आहे. आता पुढे जर त्यांनी प्रोसेसिंग त्याचं काही वेगळं केलं, आवाज तुमचा पिच दाबला किंवा अप केला, तर याच्यात तुम्ही काही नाही करू शकत, कारण बऱ्याच वेळेला त्यांना वेळेची कन्स्ट्रेंट असते. 20 सेकंदाच्या आत बसवायचं आहे, मग ते तुमची ड्युरेशन स्ट्रेच केलेली कमी करतात. तो कॉम्प्रेस केलेला व्हॉइस वेगळा ऐकू येतो, लेंथ ज्याची कॉम्प्रेस केली तो वेगळा ऐकू येतो. अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि ह्या आपल्या काय म्हणतात त्याला कपॅसिटीच्या बाहेरच्या आहेत. आपण माझ्या आवडीचं वाक्य आहे की क्लायंट हा काळ असतो, त्याच्या पुढे कुणाचंही काही चालत नाही. खरंय खरंय, एका दृष्टीने खरंय. बरं, आता व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि डबिंग यातला फरक तू मगाशी सांगितलास आम्हाला, तर मला आता असं विचारायला वाटेल की तुला डबिंगकडे जावं असं कधी वाटलं का? म्हणजे आता तू व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हे तुझं आय थिंक प्रायमरी आहे, तर डबिंग किंवा मिमिक्री दोन्ही पण गोष्टी, म्हणजे कधी असं झालंय का की तू अमिताभ बच्चन म्हणा किंवा वेगळ्या कोणाचा तरी जाहिरातींसाठी पण आवाज दिलाय किंवा तिकडे जायची तुला आवड निर्माण झाली की अरे हा मला ते पण करून बघायला आवडेल, असं कधी झालंय? नाही, म्हणजे मिमिक्री म्हणून तर माझ्याकडे तो म्हणजे कल कधीच नव्हता माझा आणि अजूनही नाही. आणि मला त्या क्षेत्रात उतरता येण्याची कुठली शक्यता आजपर्यंत दिसली नाही. म्हणजे इच्छा नव्हती म्हणूनही दिसली नसेल, पण मला तसं कधी वाटलं नाही की मी वेगळं काही कोणाचा आवाज काढून बघावा, असं काही वाटलं नाही, ते मी केलं नाही. आणि डबिंगमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, मला मुंबईतून एकदा फोन आला आणि मला त्या माणसाने असं सांगितलं की तुला एकदम भारी काम देतो, तू मुंबईला ये ऑडिशन द्यायला. तर माझी इथे काही कामं चालू होती, तर मी म्हटलं की तुला जी काही 2 मिनिटाची ऑडिशन हवी असेल तर त्याची प्लीज मला तू व्हिडिओ क्लिप पाठव, मी इथे तुला सॅम्पल करून पाठवतो, जर ते अप्रूव्ह झालं तर मग आपण मुंबईत काम करूया, कारण मला आत्ता येणं शक्य नाही. पण त्याचा आग्रहच होता की नाही तू मुंबईत येऊनच कर आणि तू इथे आल्यानंतर तू मला मिठीच मारशील की इतकं भारी काम मी तुला देतोय वगैरे वगैरे. मग आता इतका त्याने आग्रह केल्यानंतर मी एक दिवशी सकाळी बसमध्ये बसून मुंबईला गेलो. मग तिथे गेल्यानंतर एक 50-60 आर्टिस्ट मुंबईतले तिथे बसले होते, जे अस्पायरिंग होते माझ्यासारखे, आणि सर्वच जण ऑडिशनसाठी आले होते. आणि मग आतमध्ये एक 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 जाऊन येत आहेत. मग जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांनी मला दाखवलं की तिथे
मॅन व्हर्सेस वाईल्ड ह्या शोचं हिंदी डबिंग सुरू आहे. ओके. त्याच्यासाठी ऑडिशन्स चालू आहेत आणि त्यांनी मला बोलवलंय बेअर ग्रिल्सला आवाज द्यायला. ओ बर. त्याला वाटत होतं की ही माझ्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ती इंडीड अ गुड ऑपॉर्च्युनिटी, पण ज्याचा आवाज बेअर ग्रिल्सच्या पर्सनॅलिटीला मॅच होईल त्याच्यासाठी. माझा आवाज बेअर ग्रिल्सची चपळता आणि माझ्या आवाजाचा जडपणा ह्या दोन्ही गोष्टी मॅच होत नाहीत आणि मी तितका मॉड्युलेट नाही करू शकत, कारण आवाजाला माझा जो बेस आहे तो कट किती करणार, मी किती अपर पिचला जाऊन बोलणार, हा माझ्यासाठी लिमिटेशनचा भाग आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की बेसचा आवाज म्हणजे भारी आवाज, तर बेसच्या आवाजाला बऱ्याच लिमिटेशन्स आहेत. हेही या निमित्ताने आपण लोकांना सांगूया की फक्त बेसचा आवाज, फक्त बच्चन साहेबांचा आवाज, फक्त मुराद साहेबांचा आवाज म्हणजेच भारी आवाज नाही. प्रत्येक आवाज युनिक आहे. तर मी त्याला म्हटलं की बाबा रे, तू जर मला हे आधी म्हटलं असतास की बेअर ग्रिल्सला द्यायचा आहे, तर कदाचित मी तुला तिथूनच सांगितलं असतं की तो मी देऊ शकणार नाही. म्हणजे तुझाही वेळ वाचला असता आणि माझाही वेळ वाचला असता. सो बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की आपल्या आवाजातून काय निघणार नाही ह्याची जाणीव असणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर. जेणेकरून एक्सपेरिमेंटेशन करण्यामध्ये आपण आपलाही वेळ घालवणार नाही आणि इतरांचाही वेळ घालवणार नाही. कारण प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे. जसा माझा आहे तसा क्लायंटचाही वेळ महत्वाचा आहे, जसा माझा आहे तसा एजन्सीचाही वेळ महत्वाचा आहे. आणि शेवटी एंड त्याचा असा आहे की एका ठराविक वेळेत डिलिव्हरी करायची आहे. सो तुम्ही प्रयोग करत बसू शकत नाही. कास्टिंग शुड बी परफेक्ट असं आपण जे म्हणतो, जसा शोले सारखा एखादा सिनेमा परफेक्ट कास्टिंग की हीच माणसं ह्या जागेवर पाहिजे, किंवा गॉडफादर सारखा एखादा सिनेमा की ते तुम्हाला मार्लन ब्रँडो शिवाय दुसरं नावच दिसणार, ही परफेक्ट कास्टिंग आहे. आणि ते ज्यांना पटकन समजतं त्यांची कामं वेळेत उरकतात आणि चांगली होतात, क्वालिटीची कामं होतात. सो मला असं म्हणायचं की मी डबिंगमध्ये जाण्यापेक्षा माझं जिथे काही सुटेबल काम असेल तिथे डबिंग करणं हीच माझी खरी गरज असेल, जेणेकरून की त्या कामाला क्वालिटी येईल. आणि शेवटी आउटपुट हा क्वालिटीचाच असला पाहिजे. आपण क्वांटिटीसाठी काम करण्यात काहीच मतलब नाही. क्या बात आहे. 100 फिल्म्स डब केल्या पण माझ्या आवाजाला आयडेंटिटी नाहीये, तर मग उपयोग नाहीये. त्याच्यापेक्षा मी 2च फिल्म डब करतो पण ज्यातनं माझ्या आवाजाला आयडेंटिटी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही म्हणजे कास्टिंगचं तू आत्ता बोलला तसं त्या लोकांना जसं कळतं किंवा ते परफेक्ट कास्टिंग करतात, तसंच हे स्वतःला पण कळणं की आपण कुठे सुटेबल आहोत आणि कुठे नाही, आणि कुठे हो म्हणायचं आणि कुठे नाही म्हणायचं. आजकाल बऱ्याच लोकांची तिथेच गल्लत होते की नाही पटकन म्हणता येत नाही, मग आयदर पैसा असेल किंवा इतर गोष्टी असतील जेणेकरून ते भूलतात. पण ती सुद्धा गोष्ट तुझ्याकडनं नक्कीच शिकण्यासारखी आहे की त्याचं सुद्धा भान ठेवून तू कुठे हो आणि कुठे नाही म्हणायचं ते ठरवतो. आता आपण तुझ्या आवाजाबद्दलच बोलतोय, तर तुझा आवाज म्हणजे आता जेव्हा तू पहिलं काम बहुतेक रेडिओचं सुरू केलंस, तर तेव्हापासून आत्तापर्यंत तुझ्या आवाजाची काळजी तू कशी घेतो, किंवा त्या वेळेपासून आत्तापर्यंत तुझा आवाज किती बदलत गेलाय आणि तुला किती आवाजाची काळजी घेण्यासाठी काम करायला लागलंय आणि करावं लागतं का मुळात? म्हणजे बेसिकली ना, रियाज करणे बरोबर असा शब्द वापरला जातो, पण गायकी नसेल तर रियाज काय आहे, मग ती आपली आपली वैयक्तिक गोष्ट झाली. बरोबर. माझ्यासाठी विचारशील तर मी पथ्य पाळतो आवाजाची. एक म्हणजे मी जोरात ओरडून बोलत नाही. रस्त्यावर भांडण मी अजिबात करत नाही कारण त्याच्यात आपला आवाज खराब होतो. मसालेदार खात नाही. अरे बापरे. बर. कारण तेलाने आवाज खराब होतो. ओके. जेवल्यानंतरचा आवाज आणि जेवणाच्या आधीचा आवाज वेगळे वेगळे असतात. बर. असं कधी नोटीस केलं नव्हतं, पण ओके. त्याच्यामुळे एक स्क्रिप्ट आधी करू थोडी अर्धी, मग मध्ये जेवण करू आणि मग परत उरलेली करू, हे योग्य नाहीये. सो तुम्ही एका स्ट्रेचला एक काम करू शकता. सो तुम्हाला जेवायचं असेल तर आधी जेवून घ्या, 2 तासाचा ब्रेक घ्या आणि करा, मग नीट आवाज येईल. जेवल्यानंतरच्या आवाजात हवी असेल तर लगेच करा, पण अर्धी आधी अर्धी नंतर, मध्ये जेवण मध्ये खाणं असं कृपया करायचं नाही. ओके. त्यामुळे ते मी पाळतो. थंड पदार्थ, बर्फाचे पदार्थ मी अजिबात खात नाही. बापरे. मला स्वतःला गाणं म्हणायला आवडतं, पण मी गाडीवर 2 व्हीलरवर जाताना किंवा 4 व्हीलरची खिडकी खाली असताना किंवा बसमध्ये विंडोला बसलेला असताना कधीही तोंड उघडत नाही, कारण ह्याच्याने माझ्या आवाजाला फरक पडतो. बऱ्याच वेळेला जेव्हा घरात काहीही कारण नसेल तेव्हा मी शांत बसलेला असतो, मी बोलत नाही. अरे बापरे. बर. कारण असं की मी उगीच माझा आवाज वापरला आणि या खोलीतून त्या खोलीत ओरडून बोलायला लागलो तर माझ्या आवाजाला ताण येतो आणि कदाचित त्याच्यानंतरच्या 5व्या मिनिटाला मला फोन येणार की एक काम करायचंय, आणि जर मी आत्ताच माझा आवाज खराब झालेला असेल तर ते काम नीट नाही करू शकणार. सो जितका कमी वापरता येईल तेवढा आवाज कमी वापरणं, जेवढा कमी ताण देता येईल तेवढा कमी ताण देणं, जेवढे अप्स अँड डाऊन्स व्होकल कॉर्ड्सला कमी मिळतील तेवढी त्याची स्ट्रेंथ राहील असा विचार करतो आणि तेवढी पथ्य पाळतो. रियाज म्हणशील तर मी खोटं बोलू शकतो, मी सकाळी उठून 15 मिनिट ओंकार करतो, मी नाही करत. मी असं काहीही करत नाही की जे ड्रामॅटिक आहे. मी फक्त पथ्य पाळतो, माझा आवाज सांभाळतो. म्हणजे घरच्या सर्वांबरोबर जरी मी आईस्क्रीम खायला गेलो तरी मी आईस्क्रीम खात नाही.
कारण मला एकतर माझ्या आवाजाची काळजी, दुसरी मला त्याची आवड नाहीये. खाण्यापिण्याची आवड मुळातच कमी आहे. हा एक देवानी मला दिलेला आशीर्वादच आहे. क्या बात आहे. त्यामुळे थंड मसालेदार बर्फाचे पदार्थ असं मला मस्तानी आणि कोल्ड्रिंक्स आणि ह्याची आवड कधीच वाटली नाही. अच्छा. त्यामुळे ते आपोआपच कमी होतं. आणि तरीही कोणी आग्रह केला तर मी सांगतो नको, मला काम आहे. बाप. एवढी पथ्य पाळतो. बाकी तू म्हणतो की तू रियाज करत नाही, पण माझ्या दृष्टीने हे जे तू आता सगळं सांगितलं हा पण एक प्रकारे रियाजच झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण की म्हणजे स्वतःची इच्छा मारणं ही वेगळी गोष्ट असते. तू म्हणतो की तुला त्या गोष्टी आवडतच नाही, एका दृष्टीने तुझ्यासाठी चांगलंच आहे की तुला गार थंड पदार्थ वगैरे आवडत नाही. पण तरी पण असं कधी झालंय का की तुला आता 2 तासांनी 3 तासांनी काम आहे आणि नेमका तुझा आवाज खराब झाला, आणि असं झालं तर तू काय करतो? का तुझी जी पथ्य आहे ती ऐकल्यावरती मला वाटत नाही असं कधी झालं असेल, पण तरी एखादा कामाच्या दिवशी आवाज खराब झालाय अशी मुद्दामून मोठी झालेली कोणतीच घटना घडलेली नाही. सर्दी झालेली आहे, सर्दी आपल्याला सीझन चेंजला होते तशी. पण मग आपण ठरवू शकतो की आज आपण काम करणं योग्य आहे की नाही. आणि वेल इन ऍडव्हान्स मी सर्दी झाल्यानंतर 3 ते 4 दिवस पुढचे आवाज बदलणार आहे आपला, थोडा नेझल येणार आहे, बेस त्याचा कट होणार आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी काही कामांना स्वतःहून सांगतो की आपण जर थांबू शकत असलो तर आपण 3 दिवसानंतर करूया. जर थांबू शकत नसलो तर तुमचा वेळ महत्वाचा आहे. तुम्ही माझ्यासाठी थांबू नका. एखादा चांगला आर्टिस्ट आहे, मी कदाचित तुम्हाला माहिती असेल, कदाचित नसेल तर मी नावं देतो. तुम्ही त्यांच्यापैकी कोणाला कॉन्टॅक्ट करा आणि त्यातलं एखादं तुम्हाला पटलं तर काम करून घ्या, कारण शेवटी तुमची वेळ महत्वाची. बापरे. पण बहुतांश वेळेला असं होतं की आवाजाची काळजी घेत असल्यामुळे ऐन कामाच्या वेळेला असा कधी दगाफटका झालाय का? तर फार रेअरली, म्हणजे अगदीच कधीतरी दुर्मिळ अवस्थात घडलं असेल तर घडलं असेल. हो, नाही म्हणूनच मला विचारावं असं वाटलं, कारण तुझी पथ्य ऐकून मला पण तो प्रश्न पडला की बहुतेक असं कधी घडलं असेल असं वाटत नाहीये, पण तरी म्हटलं विचारून बघत एखादा असेल. पण सर्दीचा प्रसंग, आवाज खराब झालाय, मी काल खराब केलाय माझा आवाज आणि आज का. हा, मात्र मी एका महानाट्यासाठी मी संभाजी महाराजांचं डबिंग केलं होतं. अरे वा. बर. आणि माहित नाही, लोकांचा एक समज आहे की संभाजी महाराज हे प्रचंड अग्रेसिव्ह असल्यामुळे ते प्रचंड ओरडतील आणि त्यांना तशीच डिलिव्हरी हवी असते. सो ते काम मी जवळपास 4-1 तास केल्यानंतर पुढचे 2 दिवस माझ्या आवाजाला खर होती. मात्र नशिबाने तेवढ्या 2 दिवसात मला इतर काही काम नव्हतं, त्याच्यामुळे मी ते सहन करू शकलो. पण त्या एका डबिंगमध्ये माझा आवाज खराब झाल्याचं मला आठवत आहे, कारण ते खूपच आरडाओरडीचं काम होतं. प्रत्येक ठिकाणी खूप जोरजोरात, ते व्यक्तिमत्व तसं आहे आणि लोकांना तशी डिलिव्हरी अपेक्षित असते. बरोबर. आणि मग त्यांनी मला तसंच करायला लावलं. ठीक आहे, आता तोही पुन्हा कामाचा भाग आहे, आपल्याला नाही म्हणता येणार नाही, कारण आपण सिलेक्ट झालेलो आहोत, आपण त्यांना कमिट केलेलं आहे. सो मी ते केलं. पण 2 दिवस पुढे आवाजाला खर होती. मग मी त्याच्यानंतर बहुतांश वेळेला अशी कामं की ज्याच्यात खूप शाउटिंग आहे, खूप माझा आवाज ताणला जाणार आहे, अशी कामं मी दिवसाच्या शेवटी करतो. आणि त्याच्यात मी स्केड्यूल साधारण असं करण्याचा प्रयत्न की दुसऱ्या दिवशी काम नसावं, म्हणजे मग आवाजाला रेस्ट मिळून तो परत जागेवर येऊ शकतो. क्या बात आहे, क्या बात. हे ह्या गोष्टींना खूप अर्थातच, म्हणजे आता तू त्या सेक्टरमध्येच आहेस, तू स्वतः व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत म्हणून लक्षात येतात. पण इन जनरल सुद्धा मला असं वाटतं की लोकांनी पण स्वतःच्या आवाजाची काळजी घेणं आणि आवाज म्हणजे आराम देणं वगैरे ह्या गोष्टी कुठेतरी करायला पाहिजेत. माहित नाही आजकाल बरीच लोक विनाकारण ओरडत असतात का, माहित नाही. असो. पण त्याच्यातच माझा पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा तू व्हॉइस डिलिव्हरी करतो तेव्हा संवादामध्ये एखादा टोन म्हणा किंवा प्रोनाऊन्सिएशन करेक्टच आलं पाहिजे, तर ह्या गोष्टीवरती पण काम करायला लागलं का? आता तू जसं म्हणाला की मराठीच भाषा तुझी मूळ आहे, जेव्हा तू शिकला वगैरे तो भाग वेगळा, पण जेव्हा स्क्रिप्ट डोळ्यासमोर येते मग ती वाचतो आणि जेव्हा आपण डिलिव्हर करतो तेव्हा कुठेतरी ततपप होणं किंवा तो वर्ड, तो शब्द तसाच्या तसाच फेकणं किंवा डिलिव्हरी करणं, तर ह्याच्यासाठी तू काय वेगळ्या गोष्टी करतोस का? हा, म्हणजे माझ्या पथ्यांमध्ये एक गोष्ट राहिली, मी सुपारी किंवा तत्सम पदार्थ खात नाही. त्याच्याने जिभेला एक प्रकारचा थर बसतो, त्याच्याने आपले शब्द अरळ व्हायला लागतात, जड होतात थोडेसे, आणि मग घसरायला लागतो. बरोबर. तर मग अशा वेळेला काळजी घ्यायची की आपल्या जिभेवर कसलाही थर नसावा. ओके. सो मला असं वाटतं की प्रत्येक व्हॉइस ओव्हर आर्टिस्टनी, डबिंग आर्टिस्टनी ही काळजी घेतली पाहिजे की सुपारी किंवा तत्सम पदार्थांचं सेवन टाळावं, करू नये. दुसरी गोष्ट की त्याची इंटोनेशनसाठी, म्हणजे मला नेहमी माझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये माझा हा भाग असतो की माणसाला 3 प्रकारचे कोशंट आहेत. एक त्याचा इंटेलिजन्स कोशंट आहे, IQ आहे, एक त्याचा EQ आहे जो इमोशनल कोशंट आहे, आणि एक त्याचा SQ आहे जो सोशल कोशंट आहे. चांगला आर्टिस्ट तोच, मग तो व्हॉइसवर असेल, ऍक्टर असेल, डिरेक्टर असेल, कुणी पण, चांगला आर्टिस्ट तोच ज्याचा IQ चांगला आहे,
ऑफकोर्स त्याला कला कळते म्हणजे त्याचा IQ चांगला, इंटेलिजन्स आहे त्याच्याकडे. कारण कला प्रत्येकाला नाही कळत. काही लोकांना आयुष्यात फक्त गणित कळतं. ते अधिक होतं का वजा होतं ह्यातच त्यांची मजा चालू असते. सो काही लोक असतात की ज्यांना कला नाही कळत. पण आपण असं धरून चालू की ज्याला कला कळते त्याला इंटेलिजन्स कोशंट आहेच. इमोशनल कोशंट आर्टिस्टचा जास्त असतो. त्याला ती दाखवायची असते इमोशन. सो त्याला इमोशन ऍब्सॉर्ब पण करायची आहे आणि पुन्हा द्यायची पण आहे. आता गंमत अशी आहे की एखादं काम करताना एखादी गोष्ट मी जगलोच नाहीये. बरोबर. मी समजा गरिबी किंवा बेकारीचा अनुभव घेतलेलाच नाही, मात्र मला उभं करायचं ते काम आहे. मग तो मी ऍक्टर म्हणून करत असेल किंवा व्हॉइसओव्हर मध्ये एखादी कथानकात भाग असेल, तर त्यावेळेला मला सोशल कोशंटची मदत होते की मी समाजाशी किती कनेक्टेड आहे, मी सोशली किती अवेअर आहे आणि मी त्या लोकांच्या भावना समजून घेऊ शकतो का, त्या ऍब्सॉर्ब करू शकतो का. म्हणजे चंद्रशेखर गोखल्यांनी जी कवितेची व्याख्या केली आहे की आपल्या जाणीवांच्या कक्षा इतरांचे अनुभव कवेत घेण्यात काय विस्तारता आले की कविता होते. क्या बात आहे. तसं जर करता आलं, मला जर तुझं दुःख समजून घेता आलं, ते 100% नाही समजणार आहे, पण माझ्या गरजेपुरतं जर समजून घेता आलं तर मी चांगला कलाकार होऊ शकतो. मला संधी आहे, कारण माझ्याकडे IQ पण आहे, माझ्याकडे EQ पण आहे, माझ्याकडे SQ पण आहे. सो ह्या हिशोबाने एक स्क्रिप्ट जी समोर येते ती मला भाषा म्हणून यायला हवी का, तर माझं भाषेवर प्रभुत्व हवं, ही एक भागाची, ती इंटेलिजन्स मधली आली. आता ह्याच्यातून मला काय कळतंय, ही माझी इमोशन आहे, मला काय घ्यायचंय आणि काय द्यायचंय. आणि तिसरं की मी कुणाला देतोय, ऑडियन्स कोण आहे, त्यांची समज काय आहे. मी विद्यार्थ्यांशी बोलतोय का, मी एजेड ग्रुपशी बोलतोय का, मी माथाडी कामगारांशी बोलतोय का, मी हिऱ्याच्या व्यापाऱ्यांशी बोलतोय का. त्यांच्या लेवलला जाऊन ते समजून घेऊन तशी डिलिव्हर करणं. म्हणजे मध्ये मी एक काम केलं तर काय स्पिरिच्युअल असेल एखाद्या गुरूंचं, तर गुरूंच्या प्रवचनाचं मी जेव्हा डबिंग करत असतो किंवा रेकॉर्ड करत असतो तेव्हा त्याला एक प्रकारची लय असावी लागते आणि त्याच्यात थोडी माया असावी लागते. कारण गुरु सर्वांशी जेव्हा बोलतात तेव्हा ते काळजीपूर्वक सर्वांना समजावं असं. सो तो विचार मला समजला पाहिजे. मी कोणाचाच गुरु नाहीये, मी कधीही स्पिरिच्युअलिटी अशी प्रॅक्टिस केलेली नाहीये, पण मला त्यातनं ते समजलं पाहिजे. मग त्यासाठी चांगल्या लोकांचं ऐकणं आलं, ते समजून घेणं आलं आणि ते तसं देण्याचा प्रयत्न करणं आलं. हे जसजसं करत जाल तसं तुम्हाला समजत जाईल तुम्ही काल जे होतात त्यापेक्षा आज थोडे बरे करताय, तुम्ही आज जे करताय त्यापेक्षा उद्या तुम्ही थोडे आणखीन बरे करणार आहात, कारण तुमची समज वाढत जाणार आहे. सो तुमचा IQ, तुमचा EQ आणि तुमचा SQ स्ट्रॉंग होत जाणार आहे आणि मग यातून तुमची कलाकार म्हणून जी वाढ आहे ती होणार आहे. वा. असा तो भाग आहे. म्हणजे फक्त फंबल होणं इथपर्यंत ते थांबत. एक्झॅक्टली. एखादा शब्द घसरला आपण रेकॉर्ड करू शकतो, आपण रिटेक करू शकतो, एखाद्या वाक्याचं लय चुकले आपण बदलू शकतो, पण मुळात ते मला समजलं पाहिजे की मला काय द्यायचंय. आणि त्याच्यासाठी मला सतत जागरूक असणं की मी कुणाशी बोलतोय, काय बोलतोय आणि का बोलतोय. या 3 गोष्टी ज्याला समजल्या मला वाटतं त्याच्या वाढीचे संधी भरपूर आहे. क्या बात आहे. म्हणजे हे जनरली अर्थच नाही, तू पण एक कलाकारच आहेस. कलाकारांना पण ह्या गोष्टी बऱ्याचदा सांगितल्या जातात किंवा त्यांच्यामध्ये त्या आत्मसात असतातच की जे तू 3 क्वेश्चन सांगितले ते आणि समाजाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आणि मग त्यातनं गोष्टी उचलणं आणि मग त्या डिलिव्हर करणं. पण तरी त्या गोष्टी डिलिव्हर करताना ना एक ऍक्टर त्याच्या बॉडी लँग्वेजनी डिलिव्हर करू शकतो. म्हणजे एखाद्या भिकाऱ्याची भूमिका असेल किंवा एखाद्या श्रीमंताची भूमिका असेल तर बॉडी लँग्वेज मधून तो दाखवू शकतो. पण तू जे आता हे सगळं सांगितलं की ते सगळं तू आवाजातनं पण डिलिव्हर करतो, त्याच्यासाठी पण तुला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. हे खरंच म्हणजे खूप छान वाटलं ऐकून. आणि मुळात तसं करणं ही गोष्ट खूप अवघड आहे, पण अगदी सराव हा खूप महत्वाचा. आणि तुझं ओव्हरऑल शेड्यूल आणि सराव ऐकून कोणी सांगू शकेल की हे तू अगदी स्मूथली डिलिव्हर करू शकतो. पण त्याला बरीच वर्ष जावी लागतात निनाद. म्हणजे आता म्हणजे हे तू हे बोलणार आहेस की नाहीस मला माहित नाही, तुझ्या मुद्द्यांमध्ये हा मुद्दा आहे की नाही, पण कोणताही कोर्स करून कोणी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होत नाही, हे या निमित्ताने मला सांगायचं. बरोबर आहे. कुठलाही कोर्स केल्याने कुणीही कलाकार होत नाही. टेक्निक शिकू शकतो आपण त्याचं. म्हणजे माईक समोर कसं उभं राहावं, आपण ब फ ब भ म्हणताना ब्लो येणार ते कसे टाळावेत, ऑफ टू माईक कसं उभं राहावं, मोठ्यांदा बोलताना माईक पासून किती अंतरावर उभे राहिलो तर चांगला आवाज येईल, एखादा विस्पर देताना कुठे उभं राहिलं पाहिजे, या टेक्निक समजून घेता येतील. पण कला शिकवता येत नाही, तंत्र शिकवता येतं. सो कोणताही कोर्स करून कोणीही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट होत नाही. सो माझी सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे या निमित्ताने की कृपया कोणत्याही पद्धतीच्या प्रलोभनाला बळी न पडता
की एक 15 दिवसाचा कोर्स करून तुम्ही आता व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट झालात, असं जर कुणी तुम्हाला सांगत असेल तर कृपा करून विश्वास ठेवू नका. असं होत नसतं. हा सरावाचा भाग आहे. 1 दिवस केल्याने आणि 5 दिवस केल्याने आपल्यात फरक पडतो. ही प्रार्थना आहे, ही रोज केली पाहिजे. ह्याच्याने देव बदलत नाही, ह्याच्याने आपली वृत्ती बदलते. त्यामुळे हा सराव आहे, हा रोज केला पाहिजे. तुम्ही काम करत राहिलं पाहिजे, काम ऐकत राहिलं पाहिजे, चांगल्या लोकांना समजून घेतलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे, कुणाला तरी गुरु मानून एकलव्यासारखी साधना केली पाहिजे, तरच ते करणार तुम्ही. अन्यथा तुम्ही जर असं म्हटलं की माझ्याकडे सर्टिफिकेट आहे म्हणून मी कलाकार आहे ह्याच्यावर तू विश्वास ठेव, तर मी तरी नाही ठेवणार. किंवा कोणता तरी कोर्स मी कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमधून केलाय म्हणून मी एक डबिंग आर्टिस्ट झालोय, ह्याच्यावर माझा विश्वास नाही. नाही, थँक्यू सो मच, तू हे कव्हर केलं. खरं तर होतं हे आमच्या क्वेश्चन्समध्ये किंवा मुद्द्यांमध्ये. पण मग आता ह्याच्याशी रिलेटेड मी पुढचा प्रश्न तुला असा विचारतो की मग आता या क्षेत्रामध्ये संधी किती उपलब्ध आहेत, आणि त्या संधी जर का एखाद्याला ग्रॅप करायच्या असतील तर तो कशा पद्धतीने करू शकतो? म्हणजे अर्थातच आता हे मला म्हणणं तुझं अगदीच पटलं की एखाद्याकडे सर्टिफिकेट आहे, व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे आणि त्यामुळे तुम्ही मला घ्या, तर तसं होणं शक्यच नाहीये. पण मग जे जेन्युइन लोक असतील, ज्यांच्याकडे खरंच ती कला आहे आणि त्यांना आता त्या संधीपर्यंत पोहोचायचं असेल, तर ते कसे पोहोचू शकतात? त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी रॅपो वाढवला पाहिजे. जसे की स्टुडिओ ओनर्स आहेत, तर स्टुडिओत जाणे, त्या स्टुडिओ ओनरशी रॅपो वाढवणे, तिथे जाऊन काही सॅम्पल्स तिथे लाईव्ह रेकॉर्ड करणे महत्वाची गोष्ट आहे. कारण स्टुडिओचा जो रेकॉर्डिंग इंजिनियर, त्याला तुम्ही लक्षात तेव्हाच राहू शकता जेव्हा तुम्ही त्याच्या समोर उभं काम कराल. बरोबर. तुम्ही तुमचा फक्त सॅम्पल ठेवून गेलात किंवा त्याला ईमेल केलात तर नॉट नेसेसरी त्याला तेवढा वेळ असेल किंवा त्याला इच्छा असेल तो ते बघेल, कारण त्याच्याकडे त्याची टीम तयार आहे. बरोबर. समजा एक 10 आर्टिस्ट त्याच्याकडे आहेत की ज्यातला एक असा, एक तसा, एक असा, एक तसा, अशी त्याची सगळी गरज भागते, तर तो 11व्या माणसाला शोधायला जाणार नाही शक्यतो. सो तुम्ही तिथे जा, त्यांच्याशी रॅपो वाढवा. कोणत्याही माणसाच्या यशाचं सर्वात महत्वाचं कारण ही त्याची मैत्री आहे कुणाशीही असलेली. क्या बात आहे. सो या व्यवसायात तुम्ही मित्र म्हणून उतरा. तुमचे कॉम्पिटिटर्स जरी असतील आणि तुमचे सिनियर्स ज्युनियर्स जे कोणी तुमच्याबरोबर काम करत असतील, त्यांचा अपमान न होईल या पद्धतीने त्यांच्याशी संबंध जोडा, ठेवा. आता बऱ्याच वेळेला असं होतं की सिनियर्सचा विषय निघाला तर मला असं जाणवतं की सिनियर्स शक्यतो मदत करत नाहीत, कारण ही खूप इन्सिक्युअर फील्ड आहे. ओव्हरऑल आर्टिस्ट असणं हे मुळात इन्सिक्युरिटीच काम आहे. खरं. त्यामुळे ही फील्ड फार इन्सिक्युअर आहे. सो पटकन मी तुला माझा कॉन्टॅक्ट नाही शेअर करत, किंवा माझे रेफरन्सेस मी तुला देत नाही, मी तुला पटकन रेफर करत नाही. असं का असतं? का तर इन्सिक्युरिटी असते की उद्या तू माझ्यापेक्षा मोठा झालास आणि माझं काम गेलं तर. सो बऱ्याच वेळेला थोडा हात आखडता सिनियर्स कडून घेतला जातो. पण मग तसं खरंच होतं का? म्हणजे अशी काही गोष्ट आहे का? मला वाटत नाही. पण म्हणजे आता तुझ्या व्हॉइसला, तुझा स्वतःचा जो आवाज आहे त्याला दुसरं कोणीतरी कॉम्पिटिटर होऊ शकत नाही असा माझा समज आहे. तुला काय वाटतं? नाही, माझा आवाज म्हणजे माझी डिलिव्हरी आवडणं किंवा माझ्याकडून एखाद्याला काम करताना येणारा कम्फर्ट, की ह्या माणसाला हे काम सांगितलं की चोख होतं, हा येणारा कम्फर्ट, ही कदाचित माझी युएसपी असू शकेल. पण बेसचा आवाज ही युएसपी नाहीये. ओ बर. बेसचे 100 आवाज असतील. सो तुला फक्त बेसचा आवाज ही जर रिक्वायरमेंट असेल तर तुझी कुठेही भागू शकते या गोष्ट. ओके. तुला युएसपी काय आहे? माझ्याकडे येण्याची कम्फर्ट झोन आहे, रॅपो आहे, हा माणूस विश्वासार्ह आहे, कमीत कमी वेळात चांगलं काम करून देतो. म्हणजे माझी पुण्यात आल्यानंतरची पहिली आठवण अशी आहे की पुण्यात जेव्हा मी पहिलं काम केलं, कारण मी त्याच्या आधी कुठे कुठे नोकरी करत फिरत होतो, जेव्हा मी पुण्यात दाखल झालो आणि मला एक काम मिळालं, तेही नशिबानेच मिळालं. कारण मी मित्रांशी गप्पा मारताना कोणीतरी खांद्यावर टॅप केला आणि मला म्हटलं तुझा आवाज चांगला आहे, तू काय करतोयस का? तर म्हटलं मी सध्या प्राध्यापक आहे, सो मी सध्या खडूची पावडर खातो, सो बाकी माझ्या घशाचा काही सध्या उपयोग नाहीये. तर ते म्हणजे माझ्या फिल्मला आवाज देशील का? बर. म्हटलं मी देईन. आणि स्क्रिप्ट माझ्यामध्ये 15 मिनिटाची होती आणि त्यांना माझा अंदाज नसल्यामुळे, मला त्यांचा अंदाज नसल्यामुळे त्यांनी 2 तास स्टुडिओचा स्लॉट बुक केला होता. अरे बापरे. बर. आणि त्यांनी मला ती स्क्रिप्ट दिली, मी आत गेलो आणि नशिबाने, देवाच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने जे काही घडायचं, 16-17 मिनिटात ती स्क्रिप्ट न चुकता रेकॉर्ड झाली. वा. म्हणजे साधारण आपण धरू 20 मिनिटात रेकॉर्ड. आणि त्याच्यात त्यांना ऑनलाईन एडिट करण्याची पण गरज पडली नाही, कारण मी नीट वाचलं होतं. कारण त्यांना माहित नव्हतं की मी कादंबरी रेकॉर्ड करू शकतो, तर माझ्याकडे तो फ्लो आहे, आणि मला माहित नव्हतं त्यांची रिक्वायरमेंट काय. आम्ही दोघंही असं क्लिअरली बोललो नव्हतो. 20 मिनिटात मी जेव्हा बाहेर आलो आणि काही करण्यासारखं त्यात काही फारशी शिल्लक नव्हतं, त्यामुळे अरे मला आधी नाही का सांगायचंस तू, मी 2 तासाचे पैसे दिले स्टुडिओत. अशी गंमत झाली. सो गोष्ट अशी की तुमच्याकडे ती क्वालिटी आहे का की तुम्ही क्लायंटला कमीत कमी वेळेत चांगली डिलिव्हरी देऊ शकता, हा तुमचा युएसपी होऊ शकतो. बेसचा आवाज हा युएसपी होऊ शकत नाही. बरोबर आहे. इंग्लिश ही युएसपी होऊ शकत नाही.
तुम्ही एनॅक्टमेंट किती छान करता, तुम्ही डिलिव्हरी किती चांगली देता, क्लायंटला जी गरज आहे ती किती पटकन भागते, न सांगता किती पटकन कळतं, ह्या युएसपीज असू शकतात. सो ह्या पद्धतीने विचार करता मग मला कॉम्पिटिटर्स बेसच्या आवाजाला खूप आहेत. म्हणून मला असं वाटतं की नवीन येणाऱ्या आर्टिस्टला सिनियर्सनी ही मदत करावी की त्यांनी त्यांना त्यांचे लिमिटेशन्स पण दाखवावेत की हे सध्या तू करता येत नाहीये तुला, पण तू हे करू शकतोस, त्याची ही टेक्निक्स आहेत. बरोबर. आणि जिथे शक्य आहे त्यांना स्वतःला जाणं शक्य नाहीये, मात्र एखादं काम आहे की एखादा आपला चांगला ज्युनियर करू शकतो, तर त्यांनी त्याला तिथे पाठवावं, जेणेकरून की त्याला एक्सपोजर मिळेल, थोडासा तो शिकेल. आणि सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात पैशाची अपेक्षा ज्युनियर्सनी फारशी न धरता जर शिकण्यासाठी म्हणून थोडी कामं केली तर त्यांना कळायला लागेल की इंडस्ट्रीत काय काय काम असतं, कसं करता येतं, आपल्याला काय डेव्हलप केलं पाहिजे, आपल्याकडनं काय होतंय काय होत नाहीये हे त्यांना कळायला लागेल. आणि ज्युनियर्सनी 4-5 व्हॉइस ओव्हर्स करून लगेच आता मी ह्याच्या लेवलला पोहोचलो रे, आता नाही, आता मी याला घेतला खाल्ला, ही जी टर्मिनॉलॉजी आहे ना, ही ज्युनियर्सनी करू नये. या दोघांनी पण ही जर पथ्य पाळली तर मला असं वाटतं हे सर्वांसाठी काम देणारं क्षेत्र आहे. खूप संधी आहेत. अॅनिमेशन डबिंग मध्ये खूप संधी आहेत, लाईव्ह कॅरेक्टर डबिंग मध्ये खूप संधी आहेत. आपल्याला त्या ग्रॅप करता येण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं म्हणजेच काय तर ह्युमन रिलेशन्सवर सगळा कारभार आहे. आणि मग तुम्ही तिथे हजर असणं, हाजीर तो वजीरवाला फील्ड. हो, बरोबर बरोबर. म्हणजे आपण तिथे नसलोच, हजर, मला एखादं काम आलंय आणि मी गावातच नाहीये तर यू कॅन्ट हेल्प इट. क्लायंटची वेळ महत्वाची आहे, तो दुसरा आर्टिस्ट घेऊन करून टाकणार आहे. सो हाजीर तो वजीरचा खेळ आहेच आहे, पण तरीही हाजीर मधला प्रत्येक जण वजीर होणार नाहीये. तिथे तुमच्याकडे युएसपी काय आहे, सो ह्या तुम्ही जमवल्या पाहिजेत असं माझं म्हणणं. म्हणजे ह्युमन रिलेशन आणि तुमच्या स्वतःच्या युएसपी वरती काम करणं हा एक मंत्र आपण म्हणू शकतो. ज्या लोकांना या क्षेत्रात यायचंय त्यांनी ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आता आपण जेव्हा संधींबद्दल बोलतोय तेव्हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न बऱ्याच लोकांच्या डोक्यात आला असेल तो म्हणजे पैसा. तर या क्षेत्रामध्ये किती आणि कसा पैसा आहे, आणि लोक फक्त व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून सर्वाइव्ह होऊ शकतात का, किंवा त्याला ॲज अ प्रायमरी करिअर बनवू शकतात का, आणि पैसे मिळताना कुठल्या स्वरूपात मिळतात, म्हणजे जाहिराती असतील तर मिनिटावाईज पैसे असतात का, किंवा पूर्ण रेकॉर्डिंगचे काही लमसम अमाऊंट असते का, तर हे कसं वर्कआउट होतं हे सांगशील? मेन्यू कार्ड नाहीये इथे कुठलंही. मी निनाद जे काम करतोय ती निनादची अंडरस्टँडिंग आहे, अनिरुद्ध जे काम करतोय ती अनिरुद्धची अंडरस्टँडिंग आहे. सो तुला तुझ्या वर्थला जे योग्य वाटेल ते तू मागतोस, मला माझ्या वर्थला जे योग्य वाटेल ते मी मागतो. ही थोडीशी गर्दी झालेली फील्ड आता झालेली असल्यामुळे, कारण लोक उठतायत आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून कोर्सेस करतायत आणि येत आहेत, त्यामुळे त्यांनी पैसे जे घातलेत 50, 55, 60 हजार रुपये जे घातलेत ते त्यांना काढायची घाई झाली. सो त्यांच्यासाठी आकडा ही फार महत्वाची गोष्ट नाहीये, कुठलाही आकडा चालतोय, हे अनफॉर्च्युनेट पण आहे. मी माझ्या मित्राचं आईस्क्रीम पार्लर ओपन होणार होतं म्हणून घर बसल्या माझ्या अँड्रॉइड फोनवर मी एक काहीतरी व्हॉइसवर रेकॉर्ड केला, त्याला पाठवून दिला, त्यांनी फेसबुक व्हिडिओला तो चिकटवला, तो दिला, आणि आता मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट झालो, अशी सांगणारी 50 माणसं सध्या भेटतात. सो हे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नाही आहेत. माझ्यासाठी थोडासा एथिकल पार्ट जास्त महत्वाचा आहे यातला. स्टुडिओ जेव्हा फक्त चालत होते आणि तुमच्या मोबाईलला जेव्हा तेवढ्या क्वालिटीचे मायक्रोफोन्स नव्हते, मग त्याच्यात काही ऍप्स आलेत की जे तुमचा आवाज एडिट करतात, मग त्याला कॉम्प्रेस करतात, मग त्याला हे लावतात ते लावतात वगैरे वगैरे, नॉईज रिडक्शन करतात. बरंच हे जेव्हा होत नव्हतं तेव्हा स्टुडिओचा माणूस तुम्हाला बोलवत होता आणि काम देत होता. सो आज एथिकली माझी जबाबदारी आहे की जर मला एखादं काम आलंय तर मी ते घरच्या घरी मोबाईलवर न उरकता ते स्टुडिओत जाऊन उरकायला हवं, कारण त्यांनी मला काही काळात साथ दिली आहे. आज जेव्हा स्टुडिओमध्ये जाऊन करण्याची वेळ येते तेव्हा त्याचं पेमेंट मी त्याच्यात माझ्या कामात ऍड करतो. सो त्यांनी मला जगवलंय, मी त्याला जगवलं पाहिजे. अगेन ह्युमन रिलेशन्स आर द बेस ऑफ एव्हरीथिंग. म्हणून मला असं वाटतं की हा एथिकल बिझनेस आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, पैसे किती. काही माणसं असतात जी पेजेसवर चार्ज करतात. ओके, स्ट्रक्चर्सचे गोष्ट केली तर की मी एक पेज वाचण्याचे इतके घेतो. आता पेज, अगेन देर आर डिफरन्सेस, की पेज म्हणजे A4 का वहीचं. मग आता त्यात डेफिनेशन आली, A4 विथ टाइम्स न्यू रोमन फॉन्ट 12 चे मी एवढे पैसे घेतो. बापरे, बर, असं पण आहे. असं आहे. काही लोक त्याच्याप्रमाणे पैसे, काही लोक असतात जे वेळेवर पैसे घेतात, मिनिटाला मी इतके चार्ज करेन. काही लोक आहेत जे प्रोजेक्ट बेस्ड चार्ज करतात. जसं की एक लीड कॅरेक्टर एका फिल्मचं जे साधारण फिल्ममध्ये 1.5 तास दिसतंय त्याची मी एक्स अमाऊंट चार्ज करेन. किंवा एक छोटं कॅरेक्टर जे स्क्रीनवर फक्त 2 सीन येणार आहे आणि त्याच्याकडे 6च वाक्य आहेत फक्त, त्याचे मी एवढे चार्ज करेन. अगेन फिल्म कोणती आहे,
खूप ब्लॉकबस्टर असेल तर रेट बदललेले असतात. डबिंग कोऑर्डिनेटर तुम्हाला किती बजेट अलॉट करतो हा एक भाग आहेच आहे. पण गमतीची गोष्ट की त्याच्या मागे कोण उभं आहे? चॅनल आहे, एखादं प्रोडक्शन हाऊस आहे, का एखादा इंडिव्हिज्युअल नवीन अस्पायरिंग कोणीतरी प्रोड्युसर आहे? याच्याप्रमाणे पण रेट स्ट्रक्चर बदलतं. जेव्हा तुम्ही नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्सची कामं करता, चॅरिटेबल ऑर्गनायझेशनची, तेव्हा कमी पैसे तुम्हाला मिळत असतात. तेही एक प्रकारचं काम आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या नाटकाचं डबिंग करत असता, म्हणजे महानाट्यासारखी गोष्ट असेल, तर त्याचीही गणितं निराळी आहेत. सो हा त्या वेळेला तुमच्या समोर येणारा प्रश्न आहे की तुम्ही काय करणं अपेक्षित आहे. एनजीओ कडनं तुम्ही कॉर्पोरेट इतके पैसे नाही मागू शकत. त्याच्यामुळे तुम्ही ठरवून घ्यायचं की कॉर्पोरेटला माझं हे रेट स्ट्रक्चर आहे आणि एनजीओला मी साधारण एवढे पैसे घेईन. माझ्यासाठी विचारशील तर मी एक थ्रेशोल्ड ठेवतो, ह्याच्या खाली मी काम नाही करत. ओके. दुसरी मी वर्थ बघतो कामाची, की हे काम केल्यानंतर मी किती लोकांपर्यंत पोहोचणार. बरोबर आहे. म्हणजे आज मला एखादं काम मिळालं आणि ते बजेट कमी असून सुद्धा ते काम समजा एखाद्या चांगल्या प्रोडक्शन हाऊस कडनं येतंय आणि त्याच्यामुळे माझं आवाज बऱ्याच ठिकाणी पोहोचणार आहे. सो मी त्या कामाचे कमी पैसे ऍक्सेप्ट करेन. पण कमी म्हणजे किती ह्याचा एक थ्रेशोल्ड असला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट की काय बघण्याचा दृष्टिकोन काय. तुम्ही पार्ट टाइम म्हणून जर ह्याच्याकडे बघत असाल तर तुम्हाला पैशाची कदरच नसली पाहिजे, कारण तुम्ही काहीतरी करताय आणि मग हे पार्ट टाइम करताय. सो माझी अशी कळकळीची विनंती पुन्हा एकदा की कृपया ह्याला पार्ट टाइम प्रोफेशन समजू नये. हे एक फुल टाइम प्रोफेशन आहे. ह्याचं स्वतःचं एक इकॉनॉमिक्स आहे, ह्याचं स्वतःचं एक मार्केट चालतं आणि त्या मार्केटची गणितं तुम्हाला समजली पण पाहिजेत आणि तुम्ही ती पाळली पण पाहिजेत. ही तुमच्यावर जबाबदारी असली पाहिजे. कारण एआयचा धोका येऊ घातलाय. बहुतांश गोष्टी जसं एआय आता स्वतःच्या ताब्यात घेत तसं आज नाही उद्या इथेही तो धोका आहे. माझ्या एका अत्यंत जवळच्या चांगल्या सिनियर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट मित्रांनी मध्ये त्याला आलेलं खूप चांगल्या रकमेचं काम यासाठी नाकारलं की त्याचा आवाज बँक केला जाणार होता आणि त्यातनं पुढचे अनेक प्रोजेक्ट्स डिलिव्हर होणार होते. त्याच्यामुळे त्याचा स्वतःचा आवाज इतरांच्या पोटावर पाय आणणारा ठरू नये हे तत्व त्यांनी पाळलं आणि त्यांनी त्या कामाला नकार दिला. फारच सुरेख. म्हणजे आज एआय सारख्या गोष्टी येऊ घातल्या. तू आता तो विषय काढला म्हणून माझ्या पण डोक्यात ती गोष्ट आली की खरंच ना, म्हणजे आजकाल बऱ्याचशा सिंगर्स म्हणजे जुनी गाणी जी आहेत ती आजकाल सोनू निगमच्या आवाजामध्ये किंवा अरिजित सिंगच्या आवाजामध्ये एआय थ्रू गायली जातात. तर आता हे तू तुझ्या मित्राचं एक्झाम्पल दिलं, तर मग हा किती मोठा धोका तुमच्यासाठी किंवा या क्षेत्रासाठीच ओव्हरऑल आहे आणि याच्याकडे तू कसं बघतो? सॉरी मी जरा डायव्हर्ट. नाही, हरकत नाही. बरं झालं आपण हा विषय काढला. मी ह्याच्याकडे बघतो हा धोका आहे, नाकारून चालणार नाही. जग एआयच्या ताब्यात जात आहे आणि क्लोनिंग ऑफ व्हॉइसचे ऍप आत्ताच बाजारात उपलब्ध आहेत. सो आवाज क्लोन करता येतो. कदाचित तो 100% होणार नाही, पण 95%, 90%, 85% इफ यू अचीव्ह, माझ्या मते गरज भागून गेलेली आहे तुमची. फार अगदी त्यातले न्यूअन्सेस तुम्हाला नको आहेत आणि तुम्हाला बेसिक आवाज हवाय. सर हा आवाज बाबा सॅम्पल केला, फीड केला त्याला आणि त्यातनं घेतला तर कदाचित ते होऊन पण जाईल. माझ्यासाठी धोका असा आहे की एथिक्स पाळणं ही आत्ता काळाची गरज आहे. मी आता जसं म्हटलं स्टुडिओनी मला काम दिलं, सो मी माझं काम स्टुडिओत केलं पाहिजे. हा जो असा एक तत्वाचा भाग आहे, तसा हा पण भाग आहे की प्रोफेशनल कुणाला म्हणायचं. असा परवा मला कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये कोणीतरी प्रश्न विचारला, तर मी असंच सांगितलं जो प्रोफेशनचा दर्जा मान राखतो तो प्रोफेशनल. बरोबर. जो आपल्याबरोबर आपल्या त्या प्रोफेशनमध्ये काम करणाऱ्या इतरांची काळजी वाहतो तो प्रोफेशनल. मी माझ्या फायद्यासाठी आज कदाचित मला 2-5 लाख रुपये मिळत आहेत म्हणून एखादं काम करून टाकलं की जे एआयला फीड होऊन त्याचं सॅम्पल होऊन त्यातनं पुढचे 10 प्रोजेक्ट्स होणार आहेत, तर मी माझ्या बरोबरच्यांच्या पोटावर पाय आणतोय. त्यांनी त्यांची इकॉनॉमिक्स त्याच्यावर बसवलेली आहे, हे त्यांचं प्रोफेशन आहे. सो मी त्यांच्या ताटातला घास काढून घेणं हे अनएथिकल आहे, याची जाणीव मला पाहिजे. आणि आपण सर्वांनी मिळूनच जर ह्याची काहीतरी एक काय म्हणतात एसओपी किंवा एखादा कोड ऑफ कंडक्ट फॉलो केला तरच आपण टिकणार आहोत. नाहीतर मार्केटमध्ये प्राइस वॉर खेळून आपण सगळेच संपणार आहोत. हे कळलं पाहिजे. म्हणजे निनाद 2,000 घेतो का, मी 1,000 करतो. याच्यानी तूही संपणार एक दिवशी, मीही संपणार आहे. मी स्वतःहून माझ्या स्वतःच्या पोटावर पाय आणतोय. पायावर कुऱ्हाडी मारत नाहीये, कुऱ्हाड पडली होती त्याच्यावर जाऊन पाय मारतोय, इतकं वाईट काहीतरी करतोय. तर ह्या गोष्टींची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. एआयचा धोका तर आहे, पण आपण काही प्रमाणात त्याला थोपवू शकतो जर आपण सगळे एकत्र राहिलो तर. आणि ह्याच्यात सिनियर्सचा रोल आहे. म्हणून मी जिथे जिथे शक्य तिथे तिथे असं म्हणतोय की आपण सर्वांनी एकमेकाला धरून राहिलं पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. तुझ्या काही गोष्टी आम्हाला आणि प्रेक्षकांना पण मला खात्री वाटते की आवडल्यात. एक म्हणजे की माणसांना धरून ठेवणे
ह्युमन रिलेशन जे तू खूप छान सांगितलं. आणि आता तू शेवट पण त्याच गोष्टींनी केला की प्रोफेशनलिझम म्हणजे काय हे जे तू सांगितलं तिथे परत शेवटी तेच आलं. ह्युमन रिलेशन, तुम्ही एकमेकांचा किती विचार करताय, सोशली तुम्ही एकमेकांचा किती विचार करताय. आय थिंक ह्याच नोटवरती आपण आजचा एपिसोड एंड करूयात. खरं तर गप्पा मारण्यासारखं खूप काही आहे. गप्पा मारण्यापेक्षा ना मुळात मला तुझा आवाज अजून ऐकत राहावा असं फार वाटतंय. पण कुठेतरी आपण थांबूयात. तर ह्या नोटवरतीच आपण नक्कीच थांबूयात. आणि आता आम्ही तुझी रजा घेतो असं मी म्हणतो. आणि थँक्यू सो मच तू आमच्या शो मध्ये आला. जाता जाता फक्त आमच्या चॅनलसाठी तुझ्या आवाजामध्ये काहीतरी आम्हाला बोलून दाखव, म्हणजे आमच्या चॅनलसाठी तू व्हिओ दे असं मी म्हणेल. रोलिंग स्कोपचं विचार 360 हे जे सेगमेंट आहे याच्यासाठी काहीतरी 2 वाक्य तू बोलून शेवट करावा अशी माझी विनंती आहे. म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी विचार 360चा विचार मांडू? तर मला जावेद साहेबांच्या एका गझलेच्या 2 ओळी आठवतात. बर. आणि जी माझ्या स्वतःच्या जर्नीची एक फिलॉसॉफी असं मी मानेन. कारण एक काळ होता की जेव्हा मी नोकरी करत होतो आणि नंतर मी इकडे आलो. तर मी हे सगळं आता विचार 360 रोलिंग स्कोप जे काही करतं आहे हा निराळा विचार मांडण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तर हे गर्दीतलं वेगळेपण आहे. आणि त्याच्यासाठी जावेद साहेबांच्या 2 ओळी मला आठवतात. ह्यालाच आपण व्हॉइसवर म्हणूया आणि थांबूया. की ते म्हणतात, जिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता, जिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता, मुझे पामाल रस्तों का सफर अच्छा नहीं लगता. पामाल जे घिसे पिटे रस्ते आहेत, मळलेल्या ज्या पायवाट आहेत. जिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता, मुझे पामाल रस्तों का सफर अच्छा नहीं लगता. गलत बातों को खामोशी से सुनना, हामी भर लेना. गलत बातों को खामोशी से सुनना, हामी भर लेना. फायदे बहुत है इसमें मगर अच्छा नहीं लगता. क्या बात है, क्या बात है. खूपच मस्त. मुझे दुश्मन से भी खुददारी की उम्मीद रहती है. मला सारखं हे जाणवत राहतं की माणसानी वर थोडकली पाहिजे. मुझे दुश्मन से भी खुददारी की उम्मीद रहती है, किसी का भी हो सर कदमों में सर अच्छा नहीं लगता. क्या बात है. ये क्यों बाकी रहे आतिश जनो, ये भी जला डालो. हा प्रोफेशनलिझम आहे. आतिश जनो, आग लावणारे जे लोक आहेत त्यांना सांगतायत ते, ये क्यों बाकी रहे आतिश जनो, ये भी जला डालो, कि सब हो बेघर और मेरा हो घर अच्छा नहीं लगता. जिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता, मुझे पामाल रस्तों का सफर अच्छा नहीं लगता. क्या बात आहे, क्या बात आहे. फारच अप्रतिम, फारच सुंदर आणि अगदी टू द पॉइंट. म्हणजे तू आमच्यासाठी हे म्हणालास पण ओव्हरऑलच ही थॉट प्रोसेस तू मांडली असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप छान असा शेवट तू या एपिसोडचा केला, त्यासाठी परत एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. तर मंडळी, असे अनेक एपिसोड बघण्यासाठी रोलिंग स्कोप या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा शेअर करून. थँक्यू. आजचा हा पॉडकास्ट आपण हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओ सदाशिव पेठ इथे शूट केला बरं का. हा स्टुडिओ खूपच छान आहे. म्हणजे तुम्हालाही तुमचे जर का पॉडकास्ट, रेकॉर्डिंग किंवा इतर कुठलेही कार्यक्रम करायचे असतील तर नक्की या सेंट्रलाइज लोकेटेड स्टुडिओला भेट द्या.